Hello students, welcome to e-learning platform by Automobile Engineering Department once again. तर माझं इंट्रोडक्शन मी ऑलरेडी तुम्हाला करून दिलेलं आहे प्रोफेसर के जी घळसासी. आणि मी जो तुम्हाला सब्जेक्ट शिकवणार आहे तो कुठला असणार आहे ऑटोट्रॉनिक्स. सब्जेक्ट कोड आहे 22654. तर आपण चॅप्टर नंबर 2 बघत होतो, ऑटोमोटिव्ह कम्प्युटर टेक्नॉलॉजी. आणि हा चॅप्टर नंबर 2चा व्हिडिओचा पार्ट नंबर 4 असणार आहे. लेक्चरमध्ये आपण जे टॉपिक्स कव्हर करणार आहे ते कुठले कुठले आहे बघा. तर फर्स्ट वन असणार आहे ते कॅन बस. कॅन म्हणजे काय, कंट्रोलर एरिया नेटवर्क बस. तर ती ऑटोमोबाईलमध्ये काय असणार ते आपण स्टडी करणार आहे. नेक्स्ट वन आहे लीन बस. लीन बस म्हणजे काय, लोकल इंटरकनेक्ट नेटवर्क बस. तर ती काय असणार आहे ते आपण स्टडी करणार आहे. नेक्स्ट वन आहे वायफाय आणि ब्लूटूथ. हे जे सगळे फीचर्स ऑटोमोबाईलमध्ये यूज केले जाणार आहेत ते कसे यूज केले जाणार आहेत किंवा त्याचे ॲप्लिकेशन्स किंवा त्याचे युजेस काय ते आपण स्टडी करणार आहे. फर्स्ट वन आहे कॅन बस. तर बघा, इट इज अ मेसेज बेस्ड व्हेकल बस स्टँडर्ड दॅट अलाउज ECUs टू कम्युनिकेट्स विथ इच अदर विदिन द व्हेकल. म्हणजे जे ECUs असणार आहेत ते सगळे ECU एकमेकांशी कनेक्ट करतात बाय युजिंग द कॅन बस. कॅन इज अ सिरियल सिंक्रोमेश कम्युनिकेशन प्रोटोकॉल दॅट कनेक्ट्स द इलेक्ट्रॉनिक कंट्रोल मॉड्यूल्स, सेन्सर्स अँड ॲक्च्युएटर्स. म्हणजे कॅन काय करणार आहे, तर जे सगळे कंट्रोल मॉड्यूल असेल, सेन्सर्स असेल आणि ॲक्च्युएटर्स असेल त्या एकमेकांना कनेक्ट करण्याचं काम कोण करणार आहे, तर कॅन करणार आहे. कॅन दॅट इज कंट्रोलर एरिया नेटवर्क इज अन एक्झाम्पल ऑफ ऑटोमोटिव्ह डिजिटल डेटा सिस्टीम. ओके. तर बघा इथं फिगरमध्ये तुम्हाला दिसत असेल हे 1 2 3 4 हे मॉड्यूल्स आहेत आणि हे एकमेकाला कनेक्ट केलेले असेल तर हे कशानं असे ट्विस्टेड केबलनं कनेक्ट केले आहे. तर ही ट्विस्टेड केबल असणार आहे ती काय असणार आहे, तर कॅन केबल असणार आहे. आता 1 नंबरला काय ऑटोमॅटिक ट्रान्समिशन कंट्रोल युनिट आहे हे. 2 नंबरला काय इंजिन कंट्रोल मॉड्यूल आहे 2 नंबर. देन 3 नंबरला आहे ASB किंवा ट्रॅक्शन कंट्रोल ECU हे. आणि 4 नंबर आहे इन्स्ट्रुमेंट पॅक. तर हे असणार आहे 4 नंबर. तर हे चारही एकमेकांशी कनेक्टेड केले बाय युजिंग कॅन बस. A typical example of a CAN bus system used in a rover vehicle is described in above figure. A two-wire CAN bus that can operate a high data transmission speed of up to 5 lakhs bit per second. The twisted pair of a CAN bus system minimizes the electrically initiated interface and virtually eliminates the possibility of messages becoming corrupted. द कॅन बस मेसेज आर शोन इन फिगर 2.9. म्हणजे नेक्स्ट फिगरला तुम्हाला परत दाखवलेलं असेल. तर कॅनचा यूज काय असणार आहे बघा, तर व्हर्च्युअली इलिमिनेट्स द पॉसिबिलिटी ऑफ अ मेसेजेस बिकमिंग करप्टेड. म्हणजे मेसेज करप्ट होण्याचे चान्सेस कॅन बसमध्ये फार कमी असणार आहेत. बघा जी फिगर तुम्हाला मगाशी म्हटली ती ही बेसिक फिगर असणार आहे कॅन बसची. कॅन बस मेसेज कसे आहेत बघा, तर ही काय असणार आहे, ही तुमची कॅन बस असणार आहे आणि ह्याच्यामध्ये वेगवेगळे सेन्सर आहे. हा असणार आहे टेम्परेचर सेन्सर, हा असणार आहे कूलिंग फॅन सेन्सर आणि हा असणार आहे हिटर कंट्रोल सेन्सर. तर या सगळ्यांमध्ये कुठले मेसेज असणार आहेत, तर टेम्परेचरचे मेसेज असणार. म्हणजे ही तिन्ही कशाशी कंट्रोल आहेत, तर टेम्परेचरची रिलेटेड आहेत. आणि नेक्स्ट मध्ये कंट्रोल वॉल आणि प्रेशर सेन्सर. तर हे कशाशी रिलेटेड, दोन्ही प्रेशरशी रिलेटेड. मग इथून कुठला जाणार आहे, प्रेशरचा मेसेज जाणार या दोन्हीमधून आणि या तिन्हीमधून कुठला जाणार आहे, तर टेम्परेचरचा मेसेज जाणार. तर अशा प्रकारे ही कॅन बस ऑपरेट होते किंवा कॅन बस यूज केली जाते. तर बघा द मेजर फीचर्स ऑफ द कॅन बस सिस्टीम आर. मेजर फीचर्स कुठले आहे, प्रायोरिटी कंट्रोल्ड मेसेज ट्रान्समिशन. म्हणजे काय असणार आहे, प्रायोरिटी कंट्रोल मेसेज ट्रान्समिशन सिस्टीम आहे. नेक्स्ट आहे लो कॉस्ट थ्रू द यूज ऑफ अ लो कॉस्ट ट्विस्टेड टू वायर केबल अँड यूज ऑफ अ सिम्पल प्रोटोकॉल विथ द लो पॉवर डिमांड. म्हणजे लो कॉस्ट असणार आहे. नेक्स्ट आहे अ डाटा ट्रान्सफर रेट ऑफ 1 Mbps फॉर द हाय स्पीड कॅन और अ डाटा ट्रान्सफर रेट अप टू 125 kbps फॉर द लो स्पीड कॅन. म्हणजे डाटा ट्रान्सफर रेट 1 Mbps पासून 125 kbps एवढा होऊ शकतो. नेक्स्ट डाटा ट्रान्सफर इज हाय रिलायबिलिटी. म्हणजे डाटा ट्रान्सफरमध्ये आपल्याला काय येऊ शकते, रिलायबिलिटी पण आणता येऊ शकते. अ हाय स्पीड कॅन्स आर युज्ड फॉर रिअल टाईम फंक्शन सच ॲज. आता हाय स्पीड स्कॅन कुठं कुठं यूज केल्या जातात बघा, ABSमध्ये म्हणजे अँटीलॉक ब्रेकिंग सिस्टीममध्ये यूज केली जाणार आहे. नेक्स्ट आहे TPMS म्हणजे टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टीममध्ये यूज केली जाणार आहे. इंजिन मॅनेजमेंट आणि ट्रान्समिशन कंट्रोल या ठिकाणी काय केली जाते, तर हाय स्पीड कॅन बस यूज केली जाणार आहे. आहे सेकंड वन लीन बस. तर आता लीन म्हणजे काय, लोकल इंटरकनेक्ट नेटवर्क. तर बघा द लीन बस दॅट इज लोकल इंटरकनेक्ट नेटवर्क was designed to cover the communication requirements for class A system with the most cost effective hardware possible in the
नोड म्हणजे काय असणार आहे, ही कम्युनिकेशन सिस्टीम असणार आहे आणि मोस्टली कॉस्ट इफेक्टिव्ह असणार आहे. टिपिकल ॲप्लिकेशन्स ऑफ अ लीन बस सिस्टीम आर द डोअर मॉड्यूल विथ डोअर लॉक, the power window units, door mirror adjustment and air conditioning system. The block diagram of lean bus is shown in figure. म्हणजे लीन बस कुठं यूज केली जाते, डोअर मॉड्यूलमध्ये यूज केली जाते, पॉवर विंडोमध्ये, डोअर मिरर ॲडजस्टमेंट, एअर कंडिशनिंग सिस्टीम याच्यामध्ये लीन बस यूज केली जाते. तर त्याची बेसिक ब्लॉक डायग्राम इथे तुम्हाला दिसत असेल. ही आहे तुमची लीन बस, कुठं यूज केली आहे बघा. तर डोअरमध्ये काय मिरर, डोअर लॉक्स अँड विंडो कंट्रोल ह्याच्यामध्ये आहे. नेक्स्ट क्लायमॅटिक कंट्रोल पॅनल स्मॉल मोटर्समध्ये आहे. ते स्टेअरिंग व्हील, क्रूज कंट्रोल, वायपर, टर्न सिग्नल्स, क्लायमॅटिक कंट्रोल ह्याच्यामध्ये पण असणार आहे. नेक्स्ट आहे रूफ, त्याच्यामध्ये रेन सेन्सर, सनरूफ सेन्सर अँड लाईट सेन्सर, आणि सीट, त्याच्यामध्ये सीट पोझिशन्स अँड ऑक्युपन्सी सेन्सर. तर या सगळ्या ठिकाणी काय यूज केलं जाणार आहे, ही लीन बस यूज केली जाणार आहे. दॅट इज अ लोकल इंटरकनेक्ट नेटवर्क. नाव इम्पॉर्टंट फीचर्स ऑफ द लीन बस आर काय बघा, कम्युनिकेशन इन द फॉर्म ऑफ अ व्हेरी शॉर्ट मेसेजेस, म्हणजे व्हेरी शॉर्ट मेसेजमध्ये कम्युनिकेशन करता येतं. नेक्स्ट ट्रान्सफर रेट मॅक्झिमम 20 किलोबाइट्स पर सेकंड. नेक्स्ट आहे लो हार्डवेअर कॉस्ट ऑन अकाउंट ऑफ डेटा ट्रान्सफर थ्रू नॉन शिल्डेड सिग्नल वायर केबल, म्हणजे हार्डवेअर कॉस्ट एकदम कमी असणार आहे. आणि नेक्स्ट आहे सिग्नल मास्टर अँड मल्टी स्लेव कन्सेप्ट, ही कन्सेप्ट त्याच्यामध्ये यूज केली जाणार आहे. टिपिकल जी लीन बस असणार आहे इथं तुम्हाला फिगरमध्ये दिसत असेल तर कशी यूज केली जाते बघा. तर हे सगळे कोड्स असणार आहेत आणि हे इथं तुम्हाला कोड्स दिसत आहेत. तर की बघा, तर E221 म्हणजे काय, कंट्रोल मॉड्यूल इन अ स्टेअरिंग व्हील, म्हणजे हे असणार आहे कंट्रोल मॉड्यूल इन अ स्टेअरिंग व्हील E221. नेक्स्ट G397 म्हणजे काय, रेन ऑर लाईट रिकंडिशनिंग सेन्सर, म्हणजे कुठं आहे बघा G397 इथं असणार आहे रेन किंवा लाईट रिकंडिशनिंग सेन्सर. नेक्स्ट आहे अलार्म हॉर्न H8 कुठं आहे बघा इथं, H8 म्हणजे अलार्म हॉर्न. देन J400 म्हणजे वायपर मोटर कंट्रोल मॉड्यूल. हे असे सगळे की असणार आहेत. तर बघा, कंपोनंट्स इन अ लीन बस सिस्टीम ॲज शोन इन फिगर इन्क्लूड अ मास्टर कंट्रोल मॉड्यूल अँड अप टू 16 स्लेव कंट्रोल मॉड्यूल्स. ओके, हे कंट्रोल मॉड्यूल सगळे अवेलेबल असणार आहे. ऑल कम्युनिकेशन इज इनिशिएटेड बाय द मास्टर कंट्रोल मॉड्यूल, म्हणजे सगळे जे कम्युनिकेशन असणार ते कुठून होणार, तर E221 म्हणजे मास्टर कंट्रोल मॉड्यूलमधून होणार आहेत. स्लेव कंट्रोल मॉड्यूल कॅनॉट कम्युनिकेट्स इंडिपेंडेंटली. Then several independent lean buses with different functions operate in the vehicle. Information is exchanged between the individual bus system by the master control module that are connected to the CAN bus. Next one आहे Wi-Fi. तर बघा, in a car Wi-Fi is used to access the internet during a car ride. Wi-Fi allows you to connect to a network through a wireless router or access point as shown in figure. Wi-Fi सगळ्यांनाच माहीत आहे, म्हणजे काय, तर आपल्याला इंटरनेटशी कनेक्ट करायचं असेल विदाउट युजिंग द वायर्स किंवा विदाउट युजिंग द किंवा वायरलेस सिग्नल न करता आपल्याला इंटरनेटशी कनेक्ट करायचं असेल तर आपण कारमध्ये वायफाय यूज करतो. तर इथं तुम्हाला दिसत असेल कारमध्ये हे वायफाय सिग्नल्स दिसत असेल. तर त्याचे ॲडव्हान्टेजेस काय आपल्याला सगळ्यांना माहीत आहे, आपण वायफाय यूज करतो. तर काय, क्विक अँड इझी इन्स्टॉलेशन, नो नीड ऑफ IO सॉकेट्स अँड पाथ कॉर्ड्स, म्हणजे सॉकेट आणि कॉर्डची गरज नाही. यू आर ऑलवेज ऑन नेटवर्क एनी टाईम अँड एनिवेअर. आणि काय, डेटा ॲसेस स्पीड इज ऑलवेज हायर ॲज कम्पेअर टू द इथरनेट. ओके, तर हे वायफाय सगळ्यांना माहीतच आहे. नेक्स्ट वन आहे ब्लूटूथ. ब्लूटूथ तुम्हाला सगळ्यांना परिचयाचंच आहे. ब्लूटूथ म्हणजे कारमध्ये ब्लूटूथ आपण कशासाठी कनेक्ट करतो, तर कारमध्ये ब्लूटूथ कनेक्ट करून आपण वेगवेगळे म्हणजे सॉंग्स रन करू शकतो किंवा एखादा फोटो वगैरे शेअर करू शकतो, त्यासाठी आपण ब्लूटूथ यूज करतो. तर बघा, अ ब्लूटूथ इज डिझाईन टू सपोर्ट अ पर्सनल एरिया नेटवर्क दॅट इज प्लॅन टू रिप्लेस वायर्ड केबल बिटवीन नियर बाय डिव्हायसेस, म्हणजे विदाउट वायर आपण यूज करू शकतो. हा त्याचा ॲडव्हान्टेज आहे. Bluetooth is increasingly used to pair mobile phones to the vehicle. Such pairing enables hands-free calling from the vehicle. It allows a vehicle embedded display unit to be used to control mobile phones and allows a mobile phone to use the vehicle's embedded sound system. It also enables making emergency call during accident, downloading digital content, travel information or software updates, and to access to the internet. तर सगळ्यांना माहीतच आहेत हे ब्लूटूथचे फीचर्स कुठले कुठले असणार आहे. तर अशा प्रकारे हा जो चॅप्टर नंबर 2 होता, हा चॅप्टर नंबर 2 आपण स्टडी केलेला आणि इथं हा तुमचा चॅप्टर नंबर 2 फिनिश झालेला आहे.